गेल्या 11 दिवसांपासून सिरोंचा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासमोर कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे। हमारी मांगे पुरी करू अशा घोषणाबाजीसह हे कर्मचारी शासनाच्या विरोधात संताप व्यक्त करीत आहेत। मागील 19 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या आंदोलनाकडे अद्याप शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही। कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांचे वय वाढत चालले आहे, अनेक वर्ष ते आरोग्य सेवेत योगदान देत आहेत, मात्र शासनाने त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे। सिरोंचा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासमोर तब्बल 60 कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत आंदोलनाला बसले आहेत। 19 ऑगस्ट रोजी या आंदोलनाची सुरुवात झाली आणि आज 11 दिवस उलटूनही शासनाने कोणताही तोडगा काढलेला नाही। कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की ते अनेक वर्षांपासून रुग्णसेवा बजावित आहेत, त्यांच्या वयातही वाढ होत आहे, परंतु शासन मात्र त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत। प्रलंबित मागण्या मान्य केल्या जाव्यात यासाठीच त्यांनी बेमुदत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। या आंदोलनादरम्यान सतत घोषणाबाजी करण्यात येत असून हमारी मांगे पुरी करो असे नारे देत कर्मचाऱ्यांचा आक्रोश व्यक्त केला जात आहे। तरीही शासनाचे प्रतिनिधी आणि अधिकारी या ठिकाणी अद्याप आलेले नाहीत, यामुळे संताप आणखीनच वाढत आहे। आंदोलनात सिरोंचा तालुक्यातील सर्व कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी एकत्रित येऊन आपली ताकद दाखवित आहे। त्यांचा इशारा आहे की जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल। तब्बल 11 दिवस झाले तरी सिरोंचा तालुक्यातील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांकडे शासनाने अजूनही दुर्लक्ष केले आहे। प्रश्न असा आहे की आरोग्य सेवेत योगदान देणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन कधी सोडवणार?